नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनल नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जर बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। स्क्रीन शकता नाफेड कांदा खरेदीबाबत तक्रार, नाफेडची कांदा खरेदीबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, काय प्रकरण, सविस्तर बातमी जाणून घेऊ शकता। या ठिकाणी बघू शकता नाफेड आणि एनसीएफ या दोन्ही केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदीची घोषणा झाली, मात्र प्रत्यक्ष धोरण अस्पष्ट असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। जेथे कांदा उत्पादक जास्त आहे तेथे खरेदी केंद्राची संख्या कमी आहे, त्यामुळे या ठिकाणी गोंधळ उडाला आहे। अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। आतापर्यंत कांदा साठवणूक क्षमता 500 टन होती, मग आताच ती क्षमता 5000 टन का करण्यात आली आणि यंदा नाफेडने असे अचानक कोणते निकष लावले, सर्व कारभार संशयास्पद आहे। तरी लवकरात लवकर नाफेड व एनसीएफ या संस्थांनी स्पष्ट करावे, अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा गिरासे यांनी दिला आहे। मुख्यमंत्र्यांनी योग्य ती चौकशी करून कारवाईचे आदेश द्यावेत, शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। परंतु खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी कांदा भौगोलिक स्थितीने जास्त आहे त्या ठिकाणी नाफेड आणि एनसीएफच्या जे काही या ठिकाणी संस्था आहे कांदा खरेदी संदर्भातील त्या कमी आहे, त्यामुळे एकंदरीत काय घोळ होतोय काय नाही हे अजून बघण्याजोगं असणार आहे। परंतु एकंदरीत हे चुकीचं आहे, कारण की या ठिकाणी सटाणा मालेगाव एकंदरीतच या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मात्र सटाणा मालेगाव देवळा व कसमाजे परिसर तालुक्यात सर्वात जास्त उन्हाळी कांद्याचे उत्पादन होते, तरीसुद्धा त्या ठिकाणी केंद्र नाही आहे आणि त्यांना 120 किलोमीटर ते 60 ते 120 किलोमीटर म्हणजेच दिंडोरी, नाशिक, निफाड या तालुक्यात कांदा विक्रीसाठी यावं लागणार आहे आणि ती काय वस्तुस्थिती आहे नक्की तपासणं आणि बघण्याजोगं आहे। धन्यवाद।